भारतीय हवामान खात्याने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवे त्यामुळे पाण्याखाली गेला होता। बीकेसी परिसर आणि सायनमधल्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी होतं। समुद्राला आलेली भरती आणि सततच्या पावसामुळे मिठी नदीचं पाणी सुद्धा वाढलेलं आहे। मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे काही ठिकाणी हे पाणी पात्र सोडून आता बाहेर पडण्याची भीती आहे। सायनमध्ये नेहमीप्रमाणे रस्ते पाण्याखाली गेलेले होते। वांद्र्यामध्ये सुद्धा रस्त्यावर पाणी साचलेलं होतं। अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी गेल्यामुळे तो बंद करावा लागला होता। मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो तर जवळपास 222 पंप सुरू आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे। बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं, ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे। एक रेल्वे सुरू आहे, बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत। नागरिकांनी देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं, अशा प्रकारचं देखील आवाहन आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं। दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं। तर आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीवरनं संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो तर जवळपास 222 पंप सुरू आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे। बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं, ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे। एक रेल्वे सुरू आहे, बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत। नागरिकांनी देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं, अशा प्रकारचं देखील आवाहन आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं। 18,000 कोटी पुराशी सामना करण्यासाठी जर बिहारला दिले जात आहेत, त्यांना हा महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का? आम्हाला निदान